आणि दुधाचे अभिषेक करणारे लईराजे असतील रावसाहेब चला माधव बाबा. हा दुधाचे अभिषेक करणारे लईराजे असतील, दुधाचे अभिषेक करणारे लईराजे असतील तर रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करत स्वराज्याची सेवा करणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज की हे दुधाचा नाही रक्ताचा अभिषेक केला. आणि मग स्वराज्य उभं राहिलं, ते असं स्वराज्य उभं राहिलं की खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आनंदानं, कर्नाटक प्रांत आनंदानं, शहाजीराजांना आनंद झाला होता. मोहिते घराण्यात सोयराबाईंशी दुसरा विवाह केला. आता शेवटची 2-4 मिनिटं घेतो आणि आता खरंच सेवेला पुढे गेलो. आणि मग उभा राहिलं स्वराज्य. एक माणूस, तानाजी मालुसरे, यसाजी कंक, बहिरजी नाईक, जिवा महाला, संभाजी गावजी कोंढाळकर, बाजी प्रभू देशपांडे अशी माणसं उभी राहिली स्वराज्यासाठी. एक माणूस येत होता आणि स्वराज्यासाठी आज लढत होता. आणि किती संकट महाराजांच्या समोर आहे. आणि एवढी संकट कुणा समोर आली दादा. आणि महाराजांनी सईबाई सांगितली ना की धर्मवीर शंभूराजांची आई होती, 2 वर्षाची होती शंभूराजे. आई ऐका, आता तुमचं प्रेम सांगतोय. 2 वर्षाची होती शंभूराजे आणि आई महाराणी सईबाई शेवटचा श्वास घेत होत्या. आणि तुळजापुरात अफजल खान थैमान वाटत होता. ही 2 संकट छत्रपतीच्या डोळ्यासमोर उभी होती. तरुणांनो, आता तुमच्यासाठी सांगतो, लई संकट येतील, लई अडचणी येतील आणि संकट अशी येतील मागे चालून येतील. त्यावेळेस एक बी सुखाचा दिवस सोबत नसेल, त्यावेळेस इतकं दुःख असेल, एक प्रचंड दडपण असेल, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल की काय चाललंय माझ्या जीवनात, एवढी संकट का देवा. पण संकट हे कुठल्या हायऱ्या गेलेला संकट येतच नाही. ज्याला संकट पेरायची ताकद आहे ना, संकट त्याला देतो देव. देवाने संकट कोणाला दिली. आणि तुम्हाला खरं सांगू का, ज्यांनी संकट पिळली ना, हे यशाची दार त्याच्यासाठी उघडलेले. लक्षात घ्या, इथं बसलेल्या कित्येक व्यक्ती असतील ज्याला लई संकट आले असतील, पण मन घडातली जिद्द नाही सोडायची. तरुणांनो, तुमच्या आईबापाने लई कष्ट केले तुमच्यासाठी. आणि तुमच्या आईबापाला लई हिनवले लोकांनी. ही छपराच्या घरात राहिलेली माणसं, मित्र बसलेल्या समोर, ही जुनी माणसं वरतून गरगळत होतं. आणि एक थेंब पावसाचा लागून नाही दिला आमच्या आईने राव मला. पुत्राची वार्ता शुभेच्छेची माता. एक थेंब मायबापांनी पावसाचा लागून नाही दिला. आता लई मोठा बंगला असेल साहेब, लई मोठा बंगला असेल. पोरांनी करून दाखवले बरं काय. इथं बाप बसल्याने त्यांना सांगतो, तुमच्या बऱ्यापैकी तरुणांनी पोरांनी करून दाखवले कर्तृत्व. ते व्यवसायात मोठे झाले, त्यांना लई अडचणी आल्या, पण ती ढासळली नाही, ढासळायचं नाही पोरांनी. आणि खरं सांगू का, एक मोठं वाक्य की तुम्ही अडचणीत येताना हसणारी आपलीच असते. ती तुमची गंमत बघते, त्याचा पराभव कसा होतो. पण खरं सांगू का, ज्या दिवशी तुमची गंमत बघताना पराभव कसा होतो, त्यावेळेस जिंकण्याची मजा सगळ्यात वेगळी असते गड्या. ज्यावेळेस कोणीतरी तुमच्या हरण्याची वाट बघतं ना, हे मग असं काळीच पेटलं पाहिजे. सगळ्यांना वाटत होतं संपूर्ण स्वराज्य अफजल खान मारून टाकणार छत्रपतींना. महाराणी सईबाई सांगतात, स्वामी तुमचा चेहरा खिन्न झालाय. स्वामी सांगतात, अफजल खानाच्या मुलं नाही झाला, पण सई मी 8 लग्न केली, पण सगळ्यात जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे. तुझ्यावर जेवढ्या जीवे ना सई, तेवढ्या कुणावरच नाही. सई सांगते, महाराज साहेब, अहो मी शंभूराजांना जन्म दिला, ती दुर्दैवी आई आहे मी, त्याला दूधच पाजू शकले नाही. माझ्या शरीराला व्याधी झाली, वैद्याने सांगितलं दूध पाजलं की शंभूराजांच्या जीवाला धोका होईल. नाही पाजता आलं दूध. सांगायला एवढी दुर्दैवी आहे असेल का कोणी जगात. हे साताऱ्याचे तिथं कापूरवडे त्या धाराव मातांनी शंभूराजांना दूध पाजले. लक्ष नाही का मला काय सांगायचं बरं का. सईबाईंचे डोळे भरून आले होते. शेवटचा श्वास महाराणी सईबाई घेत होत्या. ते म्हणत होत्या, माझ्या शंभूराजांना माझ्या हातावर द्यावं ना, जवळ द्या ना. हे आईने लेकराला जवळ घेतलं आणि आई शेवटचा श्वास घेत होती. याला म्हणतात पुत्राची वार्ता आणि शुभांगी जीवी माता. आई तुमचं काळी जगाच्या पाठीवर सॅल्यूट राहावं माहीत तुम्हाला. तुमच्या सारखं प्रेमच केलं नाही हो. 9 महिने 9 दिवस आमचे माधव बाबा पकवाजा जातात ना, आणि त्याचे हात दुखतात आणि